विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर या घटकावरील सराव चाचणीमधील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तर चला, आजच्या चाचणीतील काल झालेल्या चाचणीतील सराव चाचणीतील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सराव चाचणीतील पहा प्रश्न काय होता. पहिला प्रश्न काय आहे, 29 छेदामध्ये 1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती. पहा, 29 छेदामध्ये 1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती. आपल्याला हे दशांश अपूर्णांकात लिहायचे. तर खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण ज्यावेळी छेदामध्ये 10, 100 किंवा 1000, 10000 एकच्या पुढे असं शून्य येतात त्यावेळेस आपण काय करतो, छेदामध्ये जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य कट करायचे आणि अंशामध्ये उजवीकडून तेवढे अंक सोडून दशांश द्यायचा. छेदामध्ये किती शून्य आहेत, 1 2 3 शून्य आहेत. मग अंशामध्ये 3 अंक सोडून दशांश द्या. या ठिकाणी अंशामध्ये 2च अंक आहेत. मग आता तिसरा अंक कोणता घ्यायचा. तिसरा एक अंक कमी पडू लागला आपल्याला, मग तिसरा अंक शून्य घ्यायचा. हे 3 शून्य कटले, 1 2 3 अंक सोडून दशांश, म्हणजे उत्तर काय येईल आपलं 0.29 हे उत्तर येईल. उत्तर काय 0.29 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 29.01 छेदामध्ये 87.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा. अतिसंक्षिप्त म्हणजे लहानात लहान रूपात लिहायचे. 29.01 आणि छेदामध्ये 87.03. तर पहा, अतिसंक्षिप्त म्हणजे लहानात लहान रूपात लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल, याला भाग घालावा लागेल. भाग घालण्याच्या अगोदर आपण काय करू, ह्याचा दशांश काढून टाकू. अंशामध्ये दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, छेदामध्ये दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत. मग समान स्थळ आहेत अंशात आणि छेदामध्ये. मग काय होईल, हा दशांश निघून जाईल. निघून गेल्यानंतर इथं काय राहील 2901 आणि छेदामध्ये 8703. आता पहा, आपल्याला जर याच्याकडे पाहिलं तर आपल्याला भाग घालायला सोपं जाते. कसं, हे 29 त्रिक 87 आणि 1 ची तिप्पट 3, म्हणजेच आपण हे 2901 ची जर तिप्पट केली तर हे येते का पाहू. 3 न गुणू आपण त्याला. 3 1 3 0, 3 9 27 ला 7, हातचे 2, 3 2 6 2 8, 8703. म्हणजे हे 29,901 1 तिप्पट 8703. म्हणजेच ह्याचं संक्षिप्त रूप काय आलं 1/3. पर्यायामध्ये आहे का बघा, नसेल तर आपण दशांशामध्ये त्याला संक्षिप्त रूप देऊ. पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक B हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक B हे उत्तर येईल. वरच्या प्रश्नामध्ये आपण इथं लिहिते वेळी काय केलेलं आहे, हे 0.029 असं लिहायला पाहिजे उत्तर. 0.029 पर्याय क्रमांक C हे उत्तर येतं. ह्याचं काय येते उत्तर, पर्याय क्रमांक C. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3, 5.2/25 च्या बरोबरीतील दशांशातील संख्या कोणती. ह्याच्या बरोबरीतील दशांशातील संख्या आपल्याला शोधायचे. 5.2/25 च्या बरोबरीतील दशांशातील संख्या कोणती. तर पहा, 5 हा पूर्णांक आहे आणि 2/25 हा पूर्णांक आहे. 2 प्रकारे सांगतो तुम्हाला. हा 5 पूर्णांक आपण जर जशाला तसं घेतला तर हा 5 पूर्णांक जशाच तसं. या 25 आपण 2ला जर भागलो, या 2ला आपण 25 जर भागलो तर भाग जाते का, जात नाही. दशांश द्या. इथं 20 दशांश दिल्यामुळे इथं 20 झाले. परत भाग जातोय का, 20 येऊन पण जात नाही, म्हणून आणखी एक शून्य द्या. इथं होतात 200. 25 1 25, 25 8 200, म्हणजे काय होईल 0.08. मग आता हे 5 पूर्णांक आहे जशाच तसं हे दशांश आणि हे 0.8.
उत्तर काय आलं 5.08 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी. आता पहा आपण काय करू, ह्या 5.2/25ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे हा, त्याला अपूर्णांकात रूपांतर करू. 25 125 125 अधिक 2 छेदामध्ये 25 म्हणजे काय आलं हे 127 छेदामध्ये 25. आता 127ला 25 भाग घाला, 25 1 25, 25 5 125, 2 उरले, भाग जात नाही, दशांश दिला, 2 उरल्याच्या नंतर दशांश दिला, 1 शून्य घेतला, 2च्या पुढे 20 झाले, तरी 25पेक्षा लहान आहे. मग आणखी शून्यचा भाग बसवला, 200 झाले, 25 8 200 म्हणजे 5.08 हे उत्तर येईल. 5.08 पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं का लक्षात. अशा प्रकारे आपल्याला हे 2 प्रकारे प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 काय आहे, 0.13 गुणिले 22 गुणिले 0.75 छेदामध्ये 0.39 गुणिले 0.11 गुणिले 0.02 हे 0.13 गुणिले 22 गुणिले 0.75 छेदामध्ये 0.39 गुणिले 0.1 गुणिले 0.02. तर पहा अंशामध्ये इथं 2 अंक आहेत दशांशाच्या पुढं आणि इथं 2 अंक आहेत, 4 अंक आहेत. छेदामध्ये इथं 2 4 आणि इथं 2 6 अंक आहेत छेदामध्ये. मग आता काय करावं लागेल, पहा हे 2 अंक 2 गेले, इथले 2 दशांश गेले, आलं लक्षात. मग हे इथले 2 गेले, हे इथले 2 गेले. आता हे छेदातले 2 अंक आहेत दशांशाच्या पुढे, हे पण काढून टाकायचे आपल्याला. तर मग काय करा, इथं 0 द्या, हे दशांश निघून गेले. म्हणजे अंशामध्ये किती झाले 1 2 3 4 5 6 छेदामध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे आता काय आलं इथं 13 गुणिले 22 गुणिले 7500 छेदामध्ये 39 गुणिले 11 गुणिले 02 म्हणजे आपण ह्याला 2च म्हणू, बरोबर आहे, 2च येईल. मग 13 1 13 13 3 39 11 1 11 जिथं जिथं भाग जात तिथं भाग घाला, 11 2 22 हे बे 1 बे आणि हे बे 1 बे. आता काय आलं इथं 7500 राहिलं आणि भागिले 3 न भाग घाला, 3 1 3 3 2 6 7 मधून 6 गेले, 1 राहिला, 15 झाले, 3 5 15 आणि हे 2 शून्य जसं तसं काय आलं 2500 हे उत्तर येईल. आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक डी 2500. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू आपण. पहा प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे 0 कंसामध्ये 0.05 छेदामध्ये 0.05 अधिक 0.05 छेदामध्ये 0.5 कंस बंद म्हणजे किती. आता सोडवू आपण. काय आहे हे 0.05 छेदामध्ये 0.05 अधिक 0.05 छेदामध्ये 0.05 कंस बंद. या ठिकाणी अंशामध्येच दशांशाच्या पुढे 1 अंक आहे, इथं 2 अंक आहे. मग हे जर समान झाले तर दशांश निघून जातो. मग इथं 0 देऊ, इथंही 2 झाले, इथं 2 झाले, हा काय झाला दशांश निघून गेला. मग इथं काय येईल आता हे 50/5 अधिक इथं अंशामध्ये दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, छेदामध्ये 1च अंक आहे, इथं 0 द्या, इथंही 2 झाले, इथंही 2 झाले, मग इथं काय राहिलं 5/50. आता हा सोडवा. आता हा जर आपल्याला जर सोडवायचा झाले तर ह्याचा छेद 5 आहे, ह्याचा छेद 50 आहे. छेद समान करून घ्यावं लागेल सर्वप्रथम. छेद समान करायचं म्हणजे आता 50 करू. 5च्या पाड्यामध्ये 50 येते, मग मोठा जो आहे तो समान होईल 50. मग याचाही 50 करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्याला 10 गुणावं लागेल. ह्याला काय करावं लागेल 10 गुणावं लागेल, तर इथं 50 होईल. मग पहा हे 50/5. आता ह्याचा छेद 50 करण्यासाठी ह्याला 10 गुणा. हीच क्रिया अंशात करा, इथंही 10 गुणा अधिक
ऑलरेडी ह्याचा छेद काय आहे 50च आहे. मग आता सोडवा. 50 गुणिले 10 काय झालं 500. 5 गुणिले 10 50 अधिक हे 5/50. 5/50. मग आता छेद समान झाला. समान असलेला छेद घ्या 50. अंशांशाची बेरीज करा. 500 अधिक 5 काय झालं हे 500 मध्ये 5 मिसळले 505 छेदामध्ये 50. 5 न भाग जाते 5 1 5 0. 5 1 5 0. 5 1 5 काय आलं 101/10. 10चा 0 कटला दशांश इथं आला. उत्तर काय आलं 10.1. उत्तर काय असेल 10.1. पर्यायात आहे का आहे. पर्याय क्रमांक 1 10.1. पर्याय क्रमांक 1 किंवा 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 6वा प्रश्न काय आहे 0.7 अधिक 0.5 कंस बंद भागिले 0.6 छेदामध्ये कंसामध्ये 0.6 अधिक 0.4 कंस बंद भागिले 0.5. आपण काय करू अगोदर हा कंस सोडवू. कंस सोडवून घेऊ आपण. प्रश्न काय म्हणतंय 0.7 अधिक 0.5 भागिले 0.6 छेदामध्ये कंसामध्ये 0.6 अधिक 0.4 कंस बंद भागिले 0.5. एक एक कंस सोडू. हा कंस सोडू. आता पहा 0.7 अधिक 0.5 बेरीज किंवा वजाबाकी दशांशाची करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. आला का 7 आणि 5 12ला 2 हातचा 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 1ला 1 का आले इथं 1.2 कंसामध्ये आणि भागिले 0.6. तर पुढं हा कंस सोडू. 0.6 अधिक 0.4 6 आणि 4 10ला 0 हातच्याला 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 1ला 1 का आले इथं 1.0 भागिले 0.5. आता हे 1.2ला 1.2 भागिले 0.6. इथं दशांशाच्या पुढे एक अंक आहे इथं एक अंक आहे हे काय झाले निघून गेले. मग काय राहिलं हे 12 भागिले 6 6 1 6 6 2 12 अंशामध्ये काय आलं 2. आता छेदामध्ये काय आहे 1.0 भागिले 0.5. इथंही दशांशाच्या पुढे एक अंक आहे इथं एक अंक आहे निघून गेला. 10 भागिले 5 5 1 5 5 2 10 म्हणजे इथं छेदामध्ये काय आला 2 आला. 2 न 2ला भाग घाला बे 1 बे बे 1 बे. उत्तर काय असेल 1. पर्याय क्रमांक 1 किंवा ये हे उत्तर असेल. आलं का लक्षात. पर्याय क्रमांक 1 किंवा ये हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 7.3 अधिक 6.7 छेदामध्ये 6.3 वजा 2.8 सोडवल्यास किती उत्तर येईल. सोडवल्यास किती उत्तर येईल सोडवा. 7.3 अधिक 6.7 छेदामध्ये 6.3 वजा 2.8 सोडवा. हे याची बेरीज करा. 7.3 अधिक 6.7 7 आणि 3 10ला 0 हातच्याला 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 7 आणि 1 8 8 आणि 6 14 का आलं अंशामध्ये आलं 14. छेदामध्ये 6.3 वजा 2.8 वजाबाकी करा. 13 मधून 8 गेले 5 राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 5 मधून 2 गेले 3 का आलं 3.5. आता आपल्याला भाग घालायचे. इथं ह्याचा दशांश कुठं आहे इथं आहे. दशांशाच्या पुढे काय आहे का काहीच नाही. इथं दशांशाच्या पुढे एक अंक आहे. मग इथे एक 0 देऊ. इथे दशांशाच्या पुढे एक अंक झाला इथे एक अंक झाला. हे काय झालं दशांश निघून गेलं. मग आता राहिलं काय 140 भागिले 35 किंवा 140/35. 7 न भाग घालू. 7 5 35 7 2 14 0 5 1 5 5 20. उत्तर काय आलं दादा 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 4. पर्याय क्रमांक 1 किंवा 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 किंवा ये हे उत्तर येईल.
आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 0.3 कंसामध्ये अधिक 0.7 कंस बंद भागिले 0.2 छेदामध्ये कंसामध्ये 0.1 अधिक 0.4 कंस बंद भागिले 0.5 सोडवल्यास उत्तर काय येईल पहा. प्रश्न काय आहे? 0.3 अधिक 0.7 भागिले 0.2 छेदामध्ये कंसात 0.1 अधिक 0.4 कंस बंद भागिले 0.5. आता सोडवा. हे कंस सोडवा. अगोदर ह्याची बेरीज करा. 0.3 अधिक 0.7 काय आली? 7 आणि 3 10 ला 0 हातच्याला 1 दशांशाच्या खाली दशांश चिन्ह 1 काय आलं? 1.0 भागिले 0.2 छेदामध्ये 0.1 अधिक 0.4 4 आणि 5 दशांशाच्या खाली दशांश हे 0.5 भागिले 0.5. आता पहा. आता इथं आपण ह्याला भाग घालू. पहा या ठिकाणी करू भाग. 1 दशांश चिन्ह दिसतंय. 1 दशांश चिन्ह 0 भागिले 0.2. इथं दशांशाच्या पुढे 1 अंक आहे. इथं 1 अंक आहे. हे दशांश निघून गेला. काय आलं? 10 भागिले 2. 2 न जर भागलं तर बे 1 बे बे 5 10 अंशामध्ये काय आलं? उत्तर 5. छेदामध्ये पहा 0.5 भागिले 0.5 हे दोन्ही समान आहे. दशांश निघून गेले. 5 1 5 5 1 5 काय आलं? इथं 1 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 5/1 म्हणजेच उत्तर आलं आपलं 5. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी. तर काय आलं? 5 पर्याय क्रमांक बी आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.004 पहा. 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.004 यांचा गुणाकार करायचे. दशांशाचा गुणाकार करते वेळी आपण काय करतो? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो आणि गुणाकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग जेवढे अंक आहे दशांशाच्या पुढे तेवढे अंक सोडून आपण दशांश चिन्ह देतो. गुणाकार करा. हे 4 गुणिले 4 हे 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर आहे. 4 चौक 16 16 गुणिले 4 16 चौक 64 4 चौक 16 16 चौक 64 उत्तर काय आलं? 64. मग आता इथं मला सांगा. इथं दशांशाच्या पुढं 3 अंक आहेत. इथं किती आहेत? 3 हे 3. इथं किती आहेत? 2. इथं किती आहे? 1. एकूण किती झाले? हे 3 आणि 2 5 आणि 1 6. हे 6 अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. मग इथं तर 2च आहेत. इथे किती आहेत? 2 आहेत. ही 1 2 3 4 5 6 आणि मग दशांश चिन्ह 0.000064 हे उत्तर येईल. म्हणजे दशांशाच्या पुढे 4 शून्य आणि मग नंतर 6 4 ही 1 2 3 4 आणि मग 6 4 ही आहे. इथं किती आहे? 3च अंक आहेत. 3 शून्य आहेत. इथं 2 आहेत. येणार नाही आपल्याला. दशांशाच्या पुढे 4 शून्य पाहिजे नंतर 6 4 पाहिजे. 1 2 3च आहेत. इथं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 किंवा ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1 किंवा ए आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सोपे प्रश्न आहेत हे. का आहे? 7/10 अधिक 5/100 अधिक 8.5 अधिक 42.5 बरोबर किती पहा. काय करावं लागेल? हे 7/10 अधिक 5/100 अधिक 8.5 अधिक 42.5 पहा. आता काय करू आपण? हा शून्य कटला. इथं दशांश म्हणजे काय आलं? 0.7 अधिक हे 2 शून्य कटले. इथे एकच अंक आहे. दुसरा अंक द्या. हे 0.05 अधिक 8.5 अधिक 42.5. तर मग आता ह्याची बेरीज करा.
हे पहा 0.7 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दशांशाची. इथं काय 0.05. इथं काय आहे 8.5. इथं काय आहे 42.5. मग करा बेरीज. हे 5 7 आणि 5 12, 12 आणि 5 17ला 7, हातचा 1 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. ही 1 आणि 8 9, 9 आणि 2 11ला 1, हातचा 1 4 आणि 1 5. काय येईल बेरीज 51.75. 51.75. 51.75 हे 5 7 आहे. 51.75 पर्याय क्रमांक 3 किंवा सी हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 3 किंवा सी हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी सर्वात लहान दशमान संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी सर्वात लहान दशमान संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये. खालीलपैकी सर्वात लहान दशमान संख्या कोणती, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामधून आपल्याला सर्वात लहान दशमान संख्या शोधायची आहे. पहिला पर्याय काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 0.101. 0.101. म्हणजे इथं दशांश स्थानी काय आहे? 1 आहे. इथं दशांश स्थानी काय आहे? 1 आहे. इथं दशांश स्थानी काय आहे? 0 आहे. आणि इथं 0 आहे. मग आपल्याला काय म्हणते? सर्वात लहान दशमान संख्या कोणती? मग आता दशमान स्थानी इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही, पर्याय क्रमांक 2 येणार नाही, कारण की दशांश स्थानी 1 आहे. आता मोठी जर म्हणलं तर आपल्याला याचा दोन्हीचा विचार करता आला असतं, पण लहान म्हणल्यामुळे ह्या दोन्हीचा विचार करता येणार नाही आपल्याला, कारण की दोन्हीच्याही दशांश स्थानी 1 आहे. मग आता आपल्याला इथं दशांश स्थानी 0 आहे, इथं 0 आहे. मग आता हे 2 लहान आहेत. आता दोन्हीपैकी लहान कोणती आहे? तर इथं शतांश स्थानी 1 आहे, इथं शतांश स्थानी 0 आहे. मग हे शतांश स्थानी 1 आहे, ही येणार नाही. म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. सर्वात लहान कोणती येईल? 0.001 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. विशालचे वजन 67.35 किलोग्रॅम आहे. विशालचं वजन किती आहे? 67.35 किलोग्रॅम. संचिताचे वजन किती आहे? 43.05 किलोग्रॅम आहे. तर विशालचे वजन संचिताच्या वजनापेक्षा किती किलोग्रॅमने जास्त आहे? विशालचे वजन संचिताच्या वजनापेक्षा किती किलोग्रॅमने जास्त आहे? विशालचं वजन किती आहे? 67.35 हे विशालचे वजन. ,37.35 किलोग्रॅम. आणि संचिताचं किती आहे? ,43.05. मग आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? प्रश्नामध्ये काय म्हणले आपल्याला? विशालचं जे वजन आहे या संचिताच्या वजनापेक्षा कितीने जास्त आहे. मग काय करावं लागेल? विशालच्या वजनामधून संचिताचे वजन वजा करावं लागेल. संचिताचे वजन काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 0 गेला 3 राहिला, दशांश जसाच तसा. या 7 मधून 3 गेले 4 राहिले, 7 मधून 3 गेल्यावर किती राहिले? 4 राहिले. इथं काय आहे? 6 मधून 4 गेले 2, म्हणजे 24.30 किलोग्रॅम. विशालचे वजन संचिताच्या वजनापेक्षा 24.30 किलोग्रॅमने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. 5
छेदामध्ये 0.006 चा सममूल्य अपूर्णांक, सम म्हणजे सारखा, मूल्य म्हणजे समान, हे किंमत, मूल्य म्हणजे किंमत, सारख्या किमतीचा अपूर्णांक कोणता आहे? सारख्या किमतीचा अपूर्णांक कोणता आहे? चला 2.5 छेदामध्ये 0.006, 2.5 छेदामध्ये 0.006 बरोबर, याची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? वर एका अंकानंतर दशांश आहे, खाली 2 अंकानंतर छेदामध्ये 2 अंकानंतर दशांश आहे. मग दशांश स्थाने समान जर करायची असतील तर काय करावं लागेल? वर एक शून्य द्यावं लागेल. आता 2 वर दशांशाच्या पुढं 2 शून्य अंक आहेत, छेदामध्ये 2 आहेत. तर मग हा दशांश काय झाला? निघून गेला, म्हणजे 250 छेदामध्ये 6 राहिलं. बेन भाग घालू, बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, बे 3 6, म्हणजे 125/3. सममूल्य अपूर्णांक आला याचा 125/3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 2.25 चे अपूर्णांकात रूपांतर करा. 2.25 चे अपूर्णांकामध्ये आपल्याला काय करायचं आहे? रूपांतर करायचं आहे. मग अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना हे 2.25 त्याला भागिले काय करा? 100 करा. का करा? वर 2 अंकानंतर दशांश आहे, हा दशांश निघून गेला. मग काय आलं? 225 छेदामध्ये 100, 25 न भाग जातो, 25 चोक 100, 25 90 250, म्हणजे 9/4. अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं, काय आलं? 9/4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. चला, लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करायला विसरलात. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. काय आहे पुढचा प्रश्न? 1 अधिक 5/10 अधिक 6/1000 बरोबर किती? प्रश्न सोपा आहे. काय आहे? 1 अधिक 5/10 अधिक 6/1000. आता आपल्याला यांची बेरीज करायची. एक तर काय करा? याचा छेद समान करून करा, किंवा मग काय करा? हे 1 अधिक हा शून्य कटला, इथं दशांश आला, म्हणजे काय झालं? 0.05. हे 2 शून्य कटले, हे अधिकला अधिक, हे 3 शून्य कटले, 3 अंकानंतर दशांश द्या, 1 हे 2 3 दशांश, म्हणजे 0.006. याची बेरीज करा. पहा, 1 अधिक 0.05 अधिक 0.006, बेरीज जर केलं तर 605 दशांश आला, दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आणि 1, म्हणजे उत्तर काय आलं? 1.506. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 178 गुणिले 34 बरोबर 6052, तर 60.52 भागिले 17.8 बरोबर किती? पहा काय म्हणतंय? 178 गुणिले 34 बरोबर 6052, तर 6052 भागिले 17.8 बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इकडं 178 ला जर 34 न जर गुणलं तर 6052 येते, बरोबर आहे. म्हणजे या दोघाचा गुणाकार एवढा येऊ लागलाय. मग या ठिकाणी आपण दशांश चिन्ह या ठिकाणी आहे, इथं दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजलं तर काय होईल? 6052 भागिले 178, म्हणजे ह्या 6052 ला
त्या 178 न भागलं तर उत्तर काय येणार आहे? 34 येणार आहे. कारण की या दोघाचा गुणाकार एवढा आहे. म्हणजे या दोन्ही संख्येपैकी एक संख्या जर ह्याला जर भाग घातली तर दोन्हीपैकी एक संख्या त्याचं उत्तर येतं. म्हणजे या 6052 ला 178 भागलं तर इथं उत्तर काय येतं? मग 34 येतं. मग तसंच झालेलं आहे. 6000 दशांश चिन्ह नाही असं समजून पहा. 6052 भागिले 178 उत्तर काय येणार आहे? 34 येणार आहे. मग आता उत्तर 34 येणार आहे, पण दशांश चिन्ह कुठे येणार आहे? आता पहा, ज्या वेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस दशांश चिन्हाच्या पुढं किती अंक आहेत यांची आपण काय करतो? ज्यावेळेस गुणाकार करून उत्तर लिहितो त्यावेळेस दशांश द्यायची वेळ येते, त्यावेळेस आपण त्यांची काय करतो? बेरीज करतो. पहा, हे 3.2 गुणिले दशांश चिन्ह 1 असं जर आपण केलं तर 1 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू आपण. समजा इथं 2 आहे, 2 न जर केलं तर 32 2 64 येतं. मग आता दशांश चिन्ह देत असताना काय करतो? इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे जे अंक आहेत त्यांची बेरीज करतो एकूण ह्याची. म्हणजे किती झाली? एकूण 2. मग इथं येतं. पण भागाकारामध्ये त्यांची वजाबाकी करतात. भागाकारामध्ये काय करतात? वजाबाकी. आता इथं 60.52 ह्याच्यात किती अंक आहे? दशांशाच्या पुढं 2 आणि इथं 17.8 आहे. इथं किती आहे? 1. मग वजाबाकी करा. 2 मधून 1 गेला 1. मग 1 उजवीकडून 1 अंक सोडून जर दशांश दिला तर उत्तर काय येतं? आपलं 3.4 हे उत्तर येतं. उत्तर काय येतं? 3.4. वाटल्यास आपण काय करू? पहा, हे 6052 हे 60.52 भागिले 17.8 हा दशांश चिन्ह आपण काय करू? उडवून टाकू. इथं 0 येईल. वरी 2 अंक आहेत, खाली 1 आहे, वरचा उडला, इथं खाली 0 दिला. आता आपण काय करू? 4 चौक 16, 4 न भाग घालू. 4 चौक 16, 1 उरला. 4 चौक 16, 2 उरले, 20 झाले. 4 पंचे 20, 4 1 4, 2 उरले, 4 पंचे 20, 4 1 4, 1 उरला, 4 त्रिकम 12, 445, 5 8 40, 5 9 45, 5 त्रिक 15, भाग जात नाही, 0 दिला. 13 झाले, 5 2 10. हा दशांश जशास तसं. 3 उरले, 5 1 30. परत काय करू? आता 89 न जर भाग घालायचं म्हणलं, 9 त्रिक 27 ला 7 हातचे आले 2, 9 त्रिक 27 ला 7 हातचे आले 2. 3 जाते का पाहू? 3 9 27 ला 7 हातचे आले 2, 3 8 24 आणि 2 26, 267. म्हणजे 3चा जर भाग बसला 302 वजा 267. 12 मधून 7 गेले, 5 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले, म्हणजे 35 राहिले. दशांश दिला इथं 356 झाले. 89 चोक 356 येतं. म्हणजे आला का 3.4. म्हणजे काय होतं? गुणाकार करते वेळी दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक आहेत ते आपण काय करतो? किती स्थळं आहेत त्यांची बेरीज करतो आणि भागाकार करताना त्यांची वजाबाकी करायची. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.5 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या काढायची आहे. तर मग आपण काय केले? आपल्याला दोन्ही संख्या माहिती नाहीत, पण एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 18.50 ने मोठी आहे. मग एक संख्या आपण काय केली? x गृहीत धरू, लहान संख्या. मोठी संख्या x अधिक 18.50. मग यांची जर बेरीज म्हणजे x अधिक 18.50 बरोबर 167.25. मग बेरीज करा. 2x अधिक 18.50 बरोबर 167.25. मग आपण काय करू? हे 18.50 आहे का, ह्याला इकडे घेऊन चलू. म्हणजे ही 167.25 वजा 18.50 म्हणजे 167.25 मधून 18.50 आपण काय करू? हे इथं अधिक होतं, बरोबरच्या पुढे गेल्याच्या नंतर ते काय झालं? वजा झालं. 167.25 वजा 18.50 5
12 मधून 5 गेले 7 राहिले, 12 मधून 5 गेले 7 राहिले, इथे राहिले 6, 16 मधून 8 गेले 8 राहिले, इथे राहिले 5, 5 मधून 1 गेला 4, म्हणजे काय आलं हे 2x बरोबर 148.75. 2x बरोबर 148.75. मग आता आपण काय करू, x ची किंमत काढू, म्हणजे आपल्याला लहान संख्या मिळेल. मग x बरोबर 148.75 भागिले 2, 2 न भाग घालू बे 1, बे 7 14, बे चोक 8, दशांश चिन्ह जशाच तसं, बे त्रिक 6, 1 उरला 15 झाले, बे 7 14, 1 उरला 10 झाले, बे 5 10, म्हणजे 74.375. ही काय मिळालेली आहे आपल्याला, लहान संख्या मिळाली आहे. कोणती मिळाली आहे, लहान. आपल्याला प्रश्नामध्ये काय काढा म्हणलेला आहे, मोठी संख्या काढा म्हणलेला आहे, मोठी संख्या. मग मोठी संख्या बरोबर काय करावं लागेल, लहान संख्येमध्ये मोठी संख्या आपण काय गृहीत धरलेली आहे, x अधिक 18.5 म्हणजे 74.735 अधिक 18.50, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 0, बेरीज करा 5 7 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 2 हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे काय आली 92.875. मोठी संख्या काय आली, मोठी संख्या बरोबर 92.875. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 1. 462.6857 या दशमान संख्येत 7 ची स्थानिक किंमत, या दशमान संख्येत आपल्याला काय करायचे, 7 ची स्थानिक किंमत काढायची. कोणत्या, 462.6857 ह्याच्यामध्ये ह्या 7 ची स्थानिक किंमत काढायची. मग आता या 7 कोणत्या स्थानावर आहे ते पहा. हा 6 का आहे, दशांश स्थानी आहे. 6 कुठं आहे, दशांश स्थानी. 8 शतांश स्थानी आहे आणि हे 5 सहस्त्रांश स्थानी आहे आणि हा जो 7 आहे 10 सहस्त्रांश स्थानी आहे. 10 सहस्त्रांश स्थानी, 10 सहस्त्रांश स्थानी म्हणजे 1/10,000. 1/10,000. मग आता कितीची आहे, 7 ची काढायची आपल्याला. म्हणजे काय होईल, 7 गुणिले 1/10,000 म्हणजे काय आलं, अंशांशाचा गुणाकार करा, 7 1 7 छेदामध्ये 10,000. 10,000 चे 4 शून्य कटले, वर दशांश द्या, ही एक अंक आहे आणि मग हे त्याच्या पाठीमागे 3 शून्य दिले, इथं दशांश आला, म्हणजे उत्तर काय आलं, 0.चिन्ह 3 वेळेस 0 आणि मग 7, 1 2 3, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 4. ज्यांचं 1.2 छेदामध्ये 0.6 चा सममूल्य अपूर्णांक, याचा आपल्याला काय करायचंय, सममूल्य म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत, समान किमतीचा किंवा सारखाच. सममूल्य म्हणजे समान किमतीचा, दोघांची किंमत समानच असावी. 5 रुपये बरोबर 500 पैसे म्हणजे 5 रुपये आणि 500 पैसे दोघांची किंमत काय झाली, सारखीच झाली, 5 रुपये होते. 5 रुपयाचे बी पैशामध्ये रूपांतर केलं तर काय होतं, 500 पैसे होतात आणि 500 पैशाचं रुपयामध्ये रूपांतर केलं तर 5 रुपये. तसंच या ठिकाणी आपल्याला याचा सममूल्य अपूर्णांक कोणता हे शोधायचं आहे. पहा, 1.2 छेदामध्ये 0.6, छेदामध्ये आणि अंशामध्ये 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून काय होईल, हे दशांश चिन्ह निघून जाईल. इथंही 1 अंक आहे दशांशाच्या पुढे, इथंही 1 अंक आहे, समान असल्यामुळे निघून गेले. मग आता काय राहिलं, 12 छेदामध्ये 6, 6 1 6, 6 2 12, उत्तर काय आलं, 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 4.50 भागिले 0.003 बरोबर किती. 4.50 भागिले 0.003
बरोबर किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करू आपण, दशांश समान करून घेऊ. अंशामध्ये किती अंक आहे, दशांशाच्या पुढे 2 आणि छेदामध्ये किती आहे 3. मग काय करू, समान करायचं झालं तर इथे एक शून्य द्यावं लागेल, अंशामध्ये सुद्धा 3 झाले आणि छेदामध्ये 3 झाले. मग हा दशांश काय झाला, नाहीसा झाला. म्हणजे 4500 भागिले जर 3 केलं, तर काय येईल, 3 एक 3, 3 एक 3, 1 उरला, 15 झाले, 3 5 15, हे 2 शून्य जशाच तसं, म्हणजे 1500. उत्तर काय येईल, 1500. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 त्यांचं अभिनंदन.